नमस्कार, मी धनश्री. तुमच्यासारखी मी देखील मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेच्या तयारीला लागलेली आहे आणि या तयारीमध्ये यावर्षी मी खूप एक महत्त्वाची गोष्ट करणार आहे. ती म्हणजे माझा हा जुना महालक्ष्मीचा मुखवटा आणि मी नवीन आणलेला तुळजाभवानीचा मुखवटा हे दोन्ही देखील खूप सुंदर डेकोरेट करणार. आता डेकोरेट करा म्हणा किंवा अलंकारित करा म्हणा, पण या दोन्हीही गोष्टींमध्ये माझी ही सुंदर देवी किती छान ट्रान्सफर झालेली आहे ही मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की मी हे सगळं डेकोरेशनचं सामान घेऊन आलेली आहे आणि आता हे डेकोरेशन मी कसं करणार आहे चला तर पाहूया. आता सगळ्यात आधी मी तुम्हाला आधी देखील सांगितलं होतं की B7000 ग्लू मी यूज करते ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आता तुम्ही पाहत असाल की मी कसं माप घेऊन ते कापलं. आता खूप जण काय करतात, आधी ठेवा आणि मग कापा. त्यापेक्षा माझी एक सोपी आयडिया आहे की मी आधी ग्लू लावते, त्यावर ही गोल्डन चेन चिटकवते आणि जे मला माप मिळतं तिथं असा हळूच कट करून व्यवस्थित चिटकवून घेते. आता ही गोष्ट करताना अजून एक छोटीशी टिप मी तुम्हाला देते. आता तुम्ही बघत असाल की देवीचा हा जो टिलक आहे हा शार्प कॉर्नरचा आहे, म्हणजे त्याचं जे टोक आहे ते असं निमुळतं आहे. त्यामुळे मी आधीची जी चैन आहे त्या निमुळत्या टोकाला कट केली आणि त्याच्याच शेजारी दुसरी चैन चिटकून घेतली, जेणेकरून माझ्या ह्या निमुळत्या टोकाचं जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर आलं. मला ना माझ्या स्वतः गोष्टी सजवायला आवडतात. याचं एक कारण आहे की मी ना सॅटिस्फाईड होत नाही पटकन. मी स्वतःच्याच गोष्टी केलेल्या 10 वेळा मोडते आणि 10 वेळा परत एकदा नीट करते. मग जी गोष्ट दुसरी कुणीतरी सजवलेली आहे ही मला आवडणं थोडंसं अवघडच आहे. त्यामुळे ह्या अशा गोष्टी मला स्वतःला वेळ असल्यामुळं, आवड असल्यामुळं आणि मला दुसरं कुणाच्या सहसा आवडत नसल्यामुळं मी स्वतःच करायला घेते. पहा, ही गोल्डन चेनची जी फिनिशिंग आहे किती सुंदर आलेली आहे आणि हा B7000 ग्लू वाळायला अजिबात वेळ लागत नाही. ज्यावेळेस तुम्ही असं वर्क करायचं काम घेताना त्यावेळेस एक पॅटर्न लक्षात घ्यायचा पुढच्या गोष्टीचा. जिथे लाईन आहे तिथे राईमस्टोन्स चिटकवा, जिथे राऊंड आहे तिथे राऊंड स्टिकल्या चिटकवा. असे छोटे छोटे गोष्टी तुम्ही जर फॉलो करत गेला, असं केल्याने कुठे काय चिटकू हा प्रश्न पडणार नाही आणि पाहता पाहता अगदी सुंदर असं तुमचं वर्कचं काम पूर्ण पण होईल. आता बघा मी किती छान चोकर माझ्या देवीला दिलेला आहे आणि जवळजवळ तिच्या मुकुटचं सगळं काम पूर्ण झालेलं आहे. डिझाईनचा पॅटर्न जर तुम्ही लक्षात घेतला तर मी जे सांगितलं अगदी तसंच मी फॉलो करत करत गेलेली आहे आणि त्यानेच इतकी सुंदर डिझाईन तयार झालेली आहे. आता करून घेते देवीची कर्णफुले. ही आहे फायनल कर्णफुलांची डिझाईन. मी 2 ते 3 वेळा माझी ही डिझाईन बदलली आणि फायनली मला ही वाली डिझाईन जी मी आत्ता केली आहे ही आवडली. आता महालक्ष्मींचा मुखवटा हा पूर्ण सजून झालेला आहे. आता मी घेणार आहे तुळजाभवानींचा मुखवटा. महालक्ष्मीचा मुखवटा पूर्ण वर्क करण्यासाठी मला बरोबर 1 तास गेलेला आहे. आता तुळजाभवानीच्या मुखवट्याला वर्क करण्याआधी कुठे लाईन्स आहेत, कुठे कर्व्स आहेत, कुठे शार्प टर्न्स आहेत, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन कुठे राईमस्टोन छान दिसतील, कुठे गोल्डन चेन छान दिसेल किंवा कुठे एखादी टिकली छान दिसेल, या सगळ्याचा मी आधीच थोडासा विचार करते. आता हा खूप शार्प आणि खूप नाजूक पार्ट असल्यामुळे मी ह्याला खूप छोटी अशी सुंदर गोल्डन चेन घेतलेली आहे. माझ्याकडे 2 प्रकारच्या गोल्डन चेन आहे, एक थोडीशी जाडसर आहे आणि एक अशी नाजूक आहे. हळदीचा टिळक झाल्यानंतर वरती जो कुंकवाचा टिळक आहे त्याला मी मुद्दामून राईमस्टोन्स लावल्यात, कारण असं सुंदर दिसावं म्हणून. आता देवीच्या मुकुटच्या इथे तर मी राईमस्टोन चिटकवणार आहे, पण वरती बघा ह्याला म्हणतात कीर्तिमुख आणि ह्या कीर्तिमुखाला जे कडेकडेला लाईन्स आहेत त्यालाच फक्त मी वर्क करणार आहे. त्याला फक्त गोल्डन चेननी थोडंसं अंडरलाईन करेल. कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्यांना एक्स्ट्रा काही न करता आहे अशा सोडण्यातच त्या सुंदर दिसतात, जसं की हे कीर्तिमुख माझं दिसत आहे. आणि आता कडेला ही स्पेस बघा, इथे काहीच डिझाईन नाहीये, त्यामुळं आता मला हवं ते मी इथं करू शकते. पहा किती सुंदर दिसतीये माझी तुळजाभवानी. अशा प्रकारे मी तिचं पूर्ण मुकुट देखील सजून घेतलेलं आहे आणि कीर्तिमुख आहे असं सोडलेलं आहे. तुम्हाला माझ्या या डिझाईन्स, माझ्या या गोष्टी आवडत असतील तर खरंच कमेंट करा. तुमच्या या कमेंटनी मला खरंच खूप छान मनोबळ मिळतं आणि अजून अशा गोष्टी करण्यासाठी उत्साहही मिळतो. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, या मुखवट्याबरोबर त्याचे डोळे देखील आलेले आहेत. त्या डोळ्यांना बघा मी असं ग्रीन कलरचं स्टोन लावलेलं आहे आणि
ते डोळे व्यवस्थित चिटकून घेणार आहे. आता हे डोळे चिटकवण्याआधी एक लक्षात घ्या, दोन्ही डोळे आधी चिटकून बघा, कारण त्याचे माप आणि त्याचे कर्व जे आतल्या साईडचे आहेत ते वेगळे वेगळे आहेत. त्यामुळं डोळा वर खाली दिसू शकतो. जर तुम्ही अशी मूर्ती आणणार असाल तर आधी लक्ष द्या की त्याला तुम्ही डोळा कसा चिटकवणार आहे. आता तुळजाभवानीची जी खालची ठुशी आहे याला मला डिझाईन करायची आहे. आता मी या देवीला बुगडी म्हणा किंवा कर्णफूल म्हणा हे पण दिलेलं आहे आणि तसंच तिच्या ठुशीला देखील सजून घेतलेलं आहे. पहा माझे दोन्ही मुखवटे किती सुंदर सजून झालेले आहेत. आशा करते तुम्हाला मी हे सजवलेले मुखवटे खूप आवडले असतील. या व्हिडिओतनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आयडियासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला माझ्या महालक्ष्मीला आणि माझ्या तुळजाभवानीला नक्की लाईक करा.